जे तुम्हाला वर्षाव करायचा आहे त्या वर्षावाची वेळ नक्कीच आज आलेली आहे। तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा अण्णांवर, शिवसेना पक्षावर, महायुतीवर पुन्हा विश्वास ठेवून, पुन्हा तुमचं तेवढंच प्रेम मतारूपांच्या स्वरूपात देऊन आपले सर्व उमेदवार विजयी करून आणावे असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करते आहे। झालेली कामं आणि होणारी कामं ही सगळी तुम्हाला शाश्वत डोळ्यांनी दिसत आहेत। भूतोल भविष्यातील 50-60 वर्षात थांबलेला विकास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितला आहे। तुम्ही सर्वजण अगदी ऐतिहासिक साक्षीदार झालेले आहात आणि यात तुमच्या साक्षामध्ये अजून सोन्याहून पिवळं जे होणार आहे ते तुमच्या सर्वांची म्हणजे आपल्या सर्वांची, ज्याप्रमाणे शिवसृष्टीचं मोठं मला वाटतं उत्तर महाराष्ट्र किंवा आशिया खंडात सर्वात मोठी शिवसृष्टी आपण नांदगावला बनवली आहे, त्याचप्रमाणे अतिशय ज्याचा सर्वेत नाव असेल अशा माणसाची योग्य निवड करून तिकीट दिलेली आहे। आणि म्हणून तुमच्यामधला सर्वे आहे, तुमच्यामध्ये लोकांना विचारलंय, तुम्ही त्याचं नाव सुचवलेलं पुढे करावी एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद संजू। यानंतर जय महाराष्ट्र। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे उमेदवार, माझ्या समोर बहुसंख्य असलेल्या माझ्या माता भगिनी, नांदगाव मनमाड शहराच्या माझे बांधव, सर्वांना पुन्हा एकदा मनापासून जय जय महाराष्ट्र। तुम्हाला काही नवीन नाही, मला वाटतं मागच्या 3 वर्षात आपण अशा मोठ्या मोठ्या बऱ्याच सभा अनुभवल्या आहेत। आजही आपल्या महायुतीच्या प्रचारासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांना संबोधन करण्यासाठी इथे येत आहेत। लवकरच त्यांचं आगमन होतंय। थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिल्यांदा होत आहे। वस्तुस्थिती अशी आहे की अण्णांनी इतकी कामं आणि इतकी शुल्लक आणि इतकी सखोल कामं केलेली आहेत की विशेष पाहता आपल्याला नगरसेवक कोण आहे आपल्या प्रभागातले हेच आपण विसरून गेलो होतो। पण तरी सुद्धा काही प्रोटोकॉल्स, काही कायदे आपल्यालाही पाळायचे असतात। एवढंच नाही तर ज्यावेळेस आपली वरची सत्ता असते त्यावेळेस जर नगरपालिका पूर्णपणे आपली असेल भडकल्याशिवाय शांत बसायचे नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहराची निवडणूक लढवत आहे। मला आपण 14-15 मध्ये मी नगराध्यक्ष असताना या शहराने बघितलं आहे